श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात, बाळा, आज मी तुला एक प्रश्न विचारतो. तू रोज सकाळी उठतोस, धावपळ करतोस, जबाबदाऱ्या सांभाळतोस, पण कधी स्वतःलाच विचारलं का की मी नेमका कोणासाठी जगतो आहे? लोकांना आनंदी ठेवण्यासाठी, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, की स्वतःचं मन शांत ठेवण्यासाठी? हे लक्षात ठेव बाळा, जो माणूस सतत दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे जगतो तो एक दिवस स्वतःलाच हरवून बसतो. म्हणून आज मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं युद्ध दुसऱ्यांशी नाही तर तुझ्या स्वतःच्या मनाशी आहे. तुझं मन तुला रोज घाबरवतं, हे होणार नाही, लोक काय म्हणतील, मी कमी पडेन, आणि तू त्या आवाजावर विश्वास ठेवतोस. पण एकदा माझ्या नावाचा जप करून बघ, मनाचा आवाज कमी होईल आणि आत्मविश्वासाचा आवाज वाढेल. बाळा, तू अनेकदा म्हणतोस की माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही, पण मी तुला विचारतो, तुझ्या आयुष्यात जे चांगलं घडलं त्याची आठवण तू किती वेळा काढतोस? तक्रारी लक्षात राहतात, पण कृपा विसरली जाते. हे बदल आजपासून प्रत्येक दिवसाची सुरुवात एक तक्रारीने नाही तर एक धन्यवादाने कर. तुझ्या मनात प्रकाश निर्माण होईल. आणखी एक गोष्ट, तुझ्या आयुष्यात काही लोक फक्त तुला धडा शिकवण्यासाठी येतात, ते कायमचे राहण्यासाठी आलेले नसतात. ज्यांनी तुला सोडलं, ज्यांनी तुला फसवलं, ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, त्यांच्याबद्दल राग धरू नकोस, कारण त्यांनी तुला एक गोष्ट शिकवली, तुझी ताकद दुसऱ्यांच्या आधारावर नसावी. बाळा, जेव्हा नदीला समुद्र मिळायचा असतो तेव्हा ती मागे वळून पाहत नाही, ती वाहत राहते. तसंच तूही पुढे चालत राहा. भूतकाळाच्या दगडांना धरून बसलास तर भविष्याचा पूल कधीच बांधला जाणार नाही. आज मी तुला एक छोटं व्रत देतो. पुढील 7 दिवस कोणाच्याही वाईटाबद्दल बोलू नकोस, कोणाचाही हेवा करू नकोस आणि स्वतःची दुसऱ्यांशी तुलना करू नकोस. फक्त स्वतःला कालपेक्षा आज थोडं चांगलं बनव. हेच खरं साधन आहे. बाळा, लोक तुला विसरतील, तुझी कामं विसरतील, तुझे उपकारही विसरतील, पण तुझा स्वभाव कधी विसरणार नाही. म्हणून रागाने नाही, संयमाने जग. अहंकाराने नाही, नम्रतेने जग. कारण नम्र झाडावरच फळं लागतात. आणि शेवटी आजपासून माझ्याकडे फक्त मागू नकोस. कधी कधी असंही म्हण, स्वामी, मला जे योग्य आहे तेच द्या आणि जे योग्य नाही ते माझ्यापासून दूर ठेवा. ही प्रार्थना तुला सुरक्षित ठेवेल. मी तुझ्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे. तू पडशील, मी उभं करीन. तू रडशील, मी धीर देईन. तू थकशील, मी शक्ती देईन. पण एक गोष्ट तू विसरू नकोस, श्रद्धा कधी सोडू नकोस, कारण श्रद्धा हीच ती चावी आहे जी बंद वाटणारे दरवाजेही उघडते. बाळा, आजचा हा संदेश ऐकून लगेच चमत्काराची वाट पाहू नकोस. आजपासून स्वतःमध्ये एक छोटासा बदल कर. उद्या तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. मी तुझ्या नशिबात लिहिलेलं बदलायला नाही आलो, मी तुला तुझ्या सामर्थ्याची आठवण करून द्यायला आलो आहे. उठ, हस, कामाला लाग आणि प्रत्येक श्वासात माझं नाव ठेव. मी तुझ्या सोबत आहे, आज, उद्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत.